नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव सांगा. काळूराम हेमानरगुडा. आपण ही कुठली भेंडी लावलेली आहे काका इथं? गौरी. गौरी येलोरा सीडची हां. गौरी भेंडी. तर मग कशी वाटली काका? बरी वाटली. तुम्ही आता किती वर्षापासून लावताय ही भेंडी? आम्ही आता 4था वर्ष आहे. 4 वर्ष झालं ही गौरी भेंडी लावता. एवढा विश्वास तुमचा आहे. हां. आणि तुम्हाला तरी किती उत्पन्न भेटलं या भेंडीवरून? उत्पन्न आता सध्या चालू झाले. हं. नंतर होईल याच्या बाजून हिशोबात उत्पन्न. बरोबर आहे. तर मग आता काका ही तुम्ही भेंडी लावली. ही लागवड केली तेव्हा जर्मिनेशन म्हणजे उगवण किती होती? किती टक्के होती? उगवण सारखी होती. म्हणजे एक पण बी फेल गेला? गेली होती पण कवचित गेली होती. हां, म्हणजे 90% 90% उगवणच्या वरती. आणि जो बाकी व्हरायटी आहे तिथं त्यांच्यापेक्षा उंची-बिंची कशी आहे हिची? उंची कमी आहे पण व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. आणि भेंड क्वालिटी कशी आहे? क्वालिटी चांगली आहे. म्हणजे बाकीच्या भेंड्यांच्या पेक्षा हिची हां. क्वालिटी चांगली. चांगली आहे. आणि हिच्यावर लवकर रोगाची प्रतिकार शक्ती नाही, हिच्यावर लवकर रोग येत येत नाही. नाही. धन्यवाद काका. धन्यवाद. काका, नमस्कार. आपलं नाव सांगा. काळूराम हेमानरगुडा. आपण ही कुठली भेंडी लावलेली आहे काका इथं? गौरी. गौरी येलोरा सीडची हां. गौरी भेंडी. तर मग कशी वाटली काका? बरी वाटली. तुम्ही आता किती वर्षापासून लावताय ही भेंडी? आम्ही आता 4था वर्ष आहे. 4 वर्ष झालं ही गौरी भेंडी लावता. एवढा विश्वास तुमचा आहे. हां. आणि तुम्हाला तरी किती उत्पन्न भेटलं या भेंडीवरून? उत्पन्न आता सध्या चालू झाले. हं. नंतर होईल याच्या बाजून हिशोबात उत्पन्न. बरोबर आहे. तर मग आता काका ही तुम्ही भेंडी लावली. ही लागवड केली तेव्हा जर्मिनेशन म्हणजे उगवण किती होती? किती टक्के होती? उगवण सारखी होती. म्हणजे